नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण कोटकर. 2019मध्ये झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेतून माझी नायब तहसीलदार या पदी निवड झालेली आहे. आत्ता आपण इतिहासाचं सेशन बघणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा जे आता जानेवारी महिन्यामध्ये प्रस्तावित आहे त्याच्यासाठी आपण सेशन्स घेणार आहोत इतिहासाचे. सो इतिहासामध्ये आपण 3 भाग कव्हर करणार आहोत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे, लक्षात ठेवा आपली बॅच ही पूर्व परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आपण घेणार आहोत. ठीक आहे, सो आत्ता हे आपलं एक प्रकारचं डेमो सेशन असेल आणि ह्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आत्तापर्यंत झालेले प्रश्न, म्हणजे 2013 ते 2019च्या पूर्व परीक्षांना प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत ह्या 2 घटकांवरती जे प्रश्न आलेत त्याचं डिस्कशन आपण आत्ता करणार आहोत डेमोसाठी. ठीक आहे, आता 2 गोष्टी महत्त्वाच्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. एक पहिली गोष्ट की आपण जे सेशन्स घेणार आहोत म्हणजे हे डेमो सेशन ॲज वेल ॲज त्याच्यानंतरचेही सेशन्स, याच्यामध्ये मी आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड, आपलं 6वीचं स्टेट बोर्ड, आपलं 7वीचं आणि 11वीचं हे 3 स्टेट बोर्ड ह्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे, आणि ह्या तुम्हाला काही पुढच्या 5-10 मिनटामध्ये ही गोष्ट एकदम क्लिअर होईलच की कशा पद्धतीनं आपल्याला स्टेट बोर्डच्या कंटेंटवरती आपण सगळेच्या सगळे प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे, सगळे याचा अर्थ 100% नाही, परंतु सगळे याचा अर्थ की जेवढं मॅक्सिमम पॉसिबल आहेत तेवढे प्रश्न आपण स्टेट बोर्डाच्या कंटेंटवरती हे अटेम्प्ट करू शकतो. हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो पहिली गोष्ट की स्टेट बोर्ड आपण कवर करणार आहोत, पूर्ण थोरोली कवर करणार आहोत. त्याच्याही बियॉन्ड जर गेला आपण तर त्याच्याही बियॉन्डचा जो डेटा आहे म्हणजे ल्युसंटचं पब्लिकेशन असेल किंवा बाकी पुस्तकांमधला जो डेटा आहे तो देखील आपण बघणार आहोत. सो कंटेंट मी तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट, आता पूर्व परीक्षेमध्ये इतिहासावरती साधारण 14 ते 19-20 प्रश्न येतात. ॲव्हरेज 15 आपण जर धरले तर त्याच्यामध्ये मागच्या 16, 17, 18 3 वर्ष 6-7 प्रश्न प्राचीन भारतावरती आहे. मेडिवलवरती 3-1 प्रश्न असतात आणि बाकी उरलेले 5-6 प्रश्न हे मॉडर्न इंडियावरती असतात. सो पूर्व परीक्षेची तयारी करताना आपण जसं की सीसॅटवरती जास्त फोकस करतो, कारण आपल्याला सीसॅट हा जास्त मार्क्स देणारा विषय आहे आणि मग आपण नंतर GSला प्रायोरिटी देतो. जनरल स्टडीजमध्ये देखील आपण काय करतो की आपण जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल ह्या सब्जेक्ट्सला आपण जास्त प्रायोरिटी देतो. ठीक आहे, इतिहास हा आपला नंतरच्या प्रायोरिटीचा विषय असतो आणि त्यातही आपण आधुनिक भारतच करत असतो मोस्टली. आपण त्याच्यामध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताला बऱ्यापैकी स्किप करत असतो. परंतु ह्या सेशनमध्ये, ह्या डेमोमध्ये मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत स्किप न करता ते हातचे मार्क तुम्ही 5 ते 6 मार्क हे हातचे मार्क्स आहेत आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पॉलिटीचा अभ्यास करतो 15-20 क्वेश्चनसाठी, आपण 300-400 पानांचं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो किंवा इकॉनॉमिकसाठी देसले सरांचं आहे, कोळंबे सरांचं मोठं पुस्तक आपण वाचतोच. मात्र आपण काय करतो, इतिहासाकडे दुर्लक्ष करतो. कारण काय की इतिहासाची भीती असते, प्रश्न कुठून येतात याचा आपल्याला अंदाज येत नाही. सो परत एकदा बॅक टू द बेसिक कंटेंटवरती आपण बोलणार आहोत की कंटेंट हे आपल्याला स्टेट बोर्डाचं जी पुस्तकं आहेत ते आपलं बेस मटेरियल असणार आहे, त्याच्यावरती आपण काही कंटेंट बघणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला मिनिमम कंटेंटमध्ये आपण जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो फार तर म्हणजे ॲट द मॅक्स आपण म्हणतोय की साधारण 30 ते 40 पेजेसमध्ये आपण एन्शियंट आणि मिडिवल इंडिया PDF 30 ते 40 पानांच्या PDFचं कंटेंट आहे तेवढं मी तयार केलेलं, त्याच्यापर्यंतच आपण आपल्याला आपला स्कोप लिमिट ठेवणार आहोत, जेणेकरून कमी इनपुटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे, आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत आत्ता आणि हे क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने लॉजिक लावून आपल्याला प्रश्न सुटतात आणि त्याचबरोबर आपल्याकडे काही बेसिक मटेरियल जर तयार असेल तर आपण कशा पद्धतीने क्वेश्चन हँडल करू शकतो. ठीक आहे, सो 2016च्या पूर्व परीक्षेला हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपण हे डिस्कस करूयात. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले. कुठल्या नाण्यांचे? ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले आणि त्याचं रिझन, कारण काय आहे हे आपल्याला विचारले. आता आपण स्टेटमेंट बघणार आहोत. ठीक आहे, भारतीय नाण्यांचे वजन आणि आकार अनिश्चित असे. सो हे पहिलं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट असं दिलेलं आहे, ग्रीकांची नाणी आकर्षक होती. ठीक आहे,
आता बघा आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय की फॉर एक्झाम्पल नाण्यांविषयी आपल्याला काही माहीत नाही, आपण काहीच अभ्यास केला नाही. हे दो इट इज इन दी स्टेट बोर्ड, आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हे आहे, बट आपण असं कन्सिडर करूया तर आपल्याला माहीत नाही आहे, आपण ब्लँक आहोत, तर तरीही आपल्याला कशा पद्धतीनं क्वेश्चन हँडल करता येईल. ग्रीकांची नाणी आकर्षक होती, हे दुसरं स्टेटमेंट आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. आता अ आणि क हे जर स्टेटमेंट आपण बघितले तर बघा, भारतीयांचे वजन, नाण्यांचं वजन हे अनिश्चित आहे, ग्रीकांचं नाणं निश्चित वजनाचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल भारतीय नाणी जर निश्चित वजनाची असती, निश्चित वजनाची जर असती, फिक्स वेट जर असतं, ठीक आहे, तर भारतीयांनी मग ग्रीकांची निश्चित वजनाची नाणी ॲक्सेप्ट केली असती का किंवा स्वीकारली असती का नसती. याचा अर्थ हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांशी लिंक आहे किंवा रिलेटेड आहे. याचा अर्थ काय होतो बघा, ह्या दोन वाक्यांचा एकत्र जर विचार केला तर अशी गोष्ट आपल्याला लक्षात येते की येस, डेफिनेटली भारतीय नाण्यांचं वजन आणि आकार अनिश्चित असणार आहे आणि ज्यांचं स्वीकारायचं त्यांचं निश्चित असणार आहे. समजा जर ग्रीकांच्या नाण्यांचंही वजन आणि आकार समजा निश्चित नसता तर भारतीयांनी ही नाणी अनुकरण का केलं असतं, राईट. सो याचा अर्थ ग्रीकांच्या नाण्यांचं वजन हे निश्चित असणार आहे, फिक्स असणार आहे, जे की भारतीय नाण्यांचं नसणार आहे, म्हणून ते ॲक्सेप्ट केली. सो अ आणि क हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर असले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हा ऑप्शन तर गेलाच आपला, चारही कारणे चुकीचे आहेत, हा ऑप्शन गेला, ठीक आहे. अ आणि क स्टेटमेंट आपल्याला बरोबर पाहिजे. इथे अ बरोबर आहे, क चूक सांगितलेले, सो हा देखील ऑप्शन आपल्याकडे जातोय, ठीक आहे. आणि अ इथे चूक सांगितली, याचा अर्थ हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, राहिला एकच ऑप्शन. चारही कारणे बरोबर. आपल्याला काहीही माहीत नसताना आपण याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण बघूयात. समजा आता फॅक्च्युअली आपल्याला काही डेटा समजा आपल्याकडे असेल, आपण फॉर एक्झाम्पल स्टेट बोर्डचा काही अभ्यास केला असेल, तर आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, तर येस. कशा पद्धतीने बघा, फोर्थ स्टेटमेंट दिलेलं आहे, भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची होती. अहत मुद्रा म्हणजे काय, इंग्रजीमध्ये त्याला पंच्ड मार्क कॉइन, PMC असं म्हणतात, ठीक आहे. अहत मुद्रा म्हणजे साध्या भाषेत आपल्या काय आहे की प्राचीन काळामध्ये भारतीयांची ही जी नाणी, ज्या नाण्यांविषयी आपण बोलतोय, ही अहत मुद्रा होती. म्हणजे ही एक ठसा घ्यायचा, पंच घ्यायचा आणि त्या ठशाला ठोकून ठोकून त्याच्या खाली ते जे नाणं आहे त्याच्यावरती आपलं चित्र जे आहे ते उमटवायचं आहे, ठीक आहे. म्हणजे समजा असं एखादा तुम्ही एक ब्लँक असं काहीतरी मेटल घेतलं, ठीक आहे. मोस्टली ही त्यावेळी नाणी जर बघितलं तर चांदीची नाणी आपल्याला दिसतात, भारतीयांची पुराणी जुनी नाणी, आणि याच्यावरती असं ठोकून ठोकून काहीतरी जे आकार आहेत ते काढले जायचे, राईट. त्याला म्हणतात अहत मुद्रा, PMC, पंच मार्क कॉइन असं म्हणतात. आणि ही पंच मार्क कॉइन जे आहे ना, भारतामध्ये पूर्वीच्या काळात वापरले जायचे. पूर्वीच्या म्हणजे महाजनपद वगैरे जे आहे त्या काळामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. पांचाळ नावाचं जे महाजनपद आहे, पांचाळ, सो पांचाळांचं एक कॉइन होतं, ते कॉइन कशाचं होतं, स्वस्तिक होतं त्या कॉइनवरती, ठीक आहे. म्हणजे मोस्टली ही जी नाणी होती भारतीयांची, ग्रीकांच्या नाण्यांचं अनुकरण करण्याच्या आधीची भारतीयांची नाणी, अहत मुद्रा असलेली नाणी, ही आकाराने जर बघितली तर ओबडधोबड असायची बऱ्यापैकी, वजन देखील त्याची निश्चित नसायची, ठीक आहे, कारण टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स झालेली नव्हती. मात्र ग्रीकांचं भारतामध्ये आगमन झालं, अलेक्झांडरच्या नंतर ग्रीक भारतात आले आणि ग्रीकांचे जे कॉइन्स आहेत, नाणी आहेत, ती नाणी भारतीयांनी मग ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली. त्याचं कारण काय की ती निश्चित वजनाची होती. म्हणजे एक रुपया, फॉर एक्झाम्पल 1 रुपया नाही, मात्र कुठलंही नाणं जर असेल तर ते सगळीकडे त्याचं वजन सारखंच असेल. आता ही नाणी जर आपण बघितलं, म्हणजे फक्त नाण्यांचा जर विचार केला तर प्राचीन भारताचा जवळपास फार मोठा भाग, इतिहासाचा फार मोठा भाग ह्या नाण्यांमुळे आपल्याला कळलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं, ग्रीकांची राज्य, शक असेल, कुशाण असतील, हुन असतील, इव्हन महाजनपदं देखील, त्यांचे पुरावे हे नाण्यांच्या आधारेच तयार केले गेलेले आहेत. बरीचशी राज्य जी आहेत, ग्रीकांची, कुशाणांची, शक, कुशाण, हुनांची, ही आपल्याला त्या कॉइन्सवरून कळलेली आहे. त्याच्यामुळे कॉइन्स हे महत्त्वाचे आहे. कॉइन्सवरती प्रश्न येऊ शकतो. एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठला आहे कॉइन्सवरती, तर हा आहे कुशाणांचाही कनिष्क राज्य जो आहे, कुशाणांनी भारतामध्ये पहिल्यांदा सुवर्ण आणि गोल्डन कॉइन्स जे आहे मोठ्या प्रमाणात इश्यू करायला सुरुवात केलेली आहे, ठीक आहे. सो भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ग्रीकांची नाणी ही निश्चित वजनाची असत, हे देखील बरोबर आहे. सो ऑल ऑफ द अबो हा पर्याय आहे. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण स्टेट बोर्डामधून कव्हर करू शकतो का, हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्या नोट्स दाखवतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं,
कॉइन्समध्ये जर आपण गेलो, हे इथे मौर्योत्तर काळ आहे, ठीक आहे. हे बघा इथे आपण इंडो ग्रीकांचं भारतामध्ये जे झालेलं आगमन आहे, इंडो ग्रीक आहे तिथे, सॉरी येस, इंडो ग्रीक भारतामध्ये आलेले आहेत. त्याला थोडंसं मी हां हां राईट, इंडो ग्रीक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला बघा ही कनिष्काची नाणी आहेत. इंडो ग्रीकांची जी नाणी होती ही शकांनी कुशाणांनी तशाच पद्धतीची नाणी परत पुढे नेलेली आहेत. समजा ही कनिष्काचं सोन्याचं नाणं आहे, हे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. कनिष्काच्या सोन्याच्या नाण्यामध्ये एका बाजूला काय दिसते आपल्याला, इथे एका बाजूला राजाचं ज्याला आपण म्हणतो की इमेज दिसते, आणि मागच्या बाजूला गौतम बुद्धांची इमेज आहे, आणि इथे रोमन लिपीमध्ये बौद्धो लिहिलेलं आहे, आणि कुशाणांचं कनिष्काचं नाव इकडे आपल्याला पहिल्या साईडला दर्शनी बाजूला कनिष्काचं नाव आपल्याला दिसतंय, ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही कॉइन्स ग्रीकांची कॉइन्स नंतर भारतामध्ये चालत आलेली. फॉर एक्झाम्पल आपण हे नाणं बघितलेलं आहे, ठीक आहे. सो ग्रीकांचा इतिहास जो आहे, इंडो ग्रीकांचा इतिहास आपल्याला ह्या कॉइन्सच्या आधारे चांगल्या पद्धतीने भारताला कळलेला आहे. पुढचा आपण क्वेश्चन बघूयात. हा ठीक आहे, हा आपण थोडा स्किप करूयात आता. समजा ताम्रपाषाण युगाचा जर विचार केला तर त्याच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत आपल्याला, ताम्रपाषाण युगावरती बघा, ए स्टेटमेंट आणि बी स्टेटमेंट दोन्ही बघूयात. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमादाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत, ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट दिलेले राजस्थानमध्ये आहार किंवा आहड असंही नाव म्हटलं जातं त्याला, गिलुंड आहे. मध्य प्रदेशात माळवा आहे, कायता आहे, एरन या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत, राईट. सो दोन्ही स्टेटमेंट ही बरोबर आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष हे मिळालेले आहेत, ठीक आहे. आता याचा रेफरन्स आपल्याला कुठे सापडतोय बघा, याचा रेफरन्स आपल्याला आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातच सापडणार आहे, ठीक आहे. महापाषाण, हा यस, ताम्रपाषाण युगीन संस्कृती जर आपण बघितली, ही आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला हा डेटा आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळं दिसतं की महाराष्ट्रात कुठे कुठे आहे. महाराष्ट्रामध्ये धुळे आहे, धुळ्याला तापी नदीच्या काठावर. दायमाबाद आहे बघा, इथे आपल्याला ही सगळे गावं दिसत आहे. प्रकाश आहे, इनामगाव, नेवासा, चांडोली आहे, सोनगाव आहे, पिंपळदर आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये आहार जे मगाशी दिलं होतं दॅट इज आहाड संस्कृती आहे. बनास संस्कृती आहे, गणेश जोधपुरा संस्कृती आहे. गुजरातमध्ये प्रभास आणि रंगपूर संस्कृती आहेत. सो इथे इथे आपल्याला ह्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतींचे अवशेष जे आहेत ते मिळालेले आहेत, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला स्टेट बोर्डमधला डेटा हा कामाला येतो बघा. बरेचसे प्रश्न जे आहेत आपल्याला स्टेट बोर्डवरती टॅकल करता येतात. पुढचा एक क्वेश्चन बघूयात आपण. डॉट डॉट मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोह युगाची सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे इथे विचारलेले लोकेशन विचारलेलं आपल्याला, लोकेशन कुठे, राईट, लोकेशन विचारलेले कुठे अश्मयुगानंतर लगेच लोह युगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खुणा सापडत नाही. म्हणजे कोणत्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ताम्रपाषाण युग न येता थेट आपल्याला लोहयुग आलेलं दिसतंय अश्मयुगानंतर. जनरल क्रम जर बघितला आपण, सो अश्मयुग आहे, राईट. अश्मयुगानंतर आपल्याला काय दिसतंय, ताम्रपाषाण युग दिसतं, ताम्रपाषाण युग दिसतंय, ठीक आहे. त्याच वेळेस आपल्याला साधारण इथं ब्रॉन्झ कल्चर ज्याला आपण म्हणतो आपण, ते ब्रॉन्झ सिव्हिलायझेशन आपल्याला दिसतंय, ब्रॉन्झ, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंधू संस्कृती जर म्हटलं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ब्रॉन्झ कल्चरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर साधारण आयर्न एज किंवा लोहयुग आपण ज्याला म्हणू शकतो ते लोहयुग हे नंतर येत आहे. आता प्रश्न विचारलेला आहे की कुठे असं झालेलं आहे की अश्मयुगानंतर थेट लोहयुग आलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यात आपल्याला हिंट देखील दिलेली आहे बघा. असा प्रश्न आपल्याला समजा माहीत नाही आहे
तर काय करायचं, आपल्याकडे काही बेसिक गोष्टी जर माहीत असतील आपल्याला, तर त्या काही बेसिक गोष्टींच्या आधारावरती आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत नाही आहे, पण त्यांनी आपल्याला इथं एक ज्याला आपण हिंट काय म्हणतो, हिंट दिलेली आहे, ताम्रपाषाण युगाची दिलेली. सो ताम्रपाषाण युग कुठे नाही आहे असं आपण याचा अर्थ घेऊ शकतो. ह्या प्रश्नाचा अर्थ असा झाला की कुठे ताम्रपाषाण युग नाही आहे. आत्ताच मी हे इथे फाईल जी दाखवली ती तुम्हाला बघा, याच्यामध्ये ताम्रपाषाण युग जे दिलेले आहे, ताम्रपाषाण युग आहे. मग याच्यामध्ये ताम्रपाषाण युग कुठे कुठे आपल्याला दिसते बघा, राजस्थानमध्ये ताम्रपाषाण युग आहे, राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कुठे दिसते, मध्य प्रदेशमध्ये दिसते. ठीक आहे, राईट. त्यानंतर गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे साधारणपणे मध्य भारतात आहेत, मध्य भारतामध्ये आहे मध्य प्रदेश म्हटल्यानंतर. उत्तर भारतात देखील आहे, पश्चिम भारतात देखील आहे. ठीक आहे. सो गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, इथे आपल्याला ताम्रपाषाण युग दिसते. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय ऑप्शन दिले आपण बघूयात ना. आता प्रश्नामध्ये ऑप्शन काय दिलेले आपल्याला, उत्तर भारत. साधारण उत्तर भारत म्हटल्यानंतर उत्तर भारतात आपल्याला ताम्रपाषाण युगाचे काही पुरावे फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये सापडलेले आहेत. ठीक आहे. राजस्थान जरी पूर्ण उत्तर भारतात येत नसलं तरी साधारण तो प्रदेश आपल्याला दिसतोय. पश्चिम भारत म्हणजे गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, पश्चिम भारतात आपल्याला दिसते. पूर्व भारतात देखील ताम्रपाषाण युगाच्या अवशेष सापडले किंवा ट्रेसेस सापडलेले आहे. दक्षिण भारतामध्ये मात्र ताम्रपाषाण युगाचे आपल्याला पुरावे भेटलेले नाही आहेत. दक्षिण भारतामध्ये डायरेक्ट थेट लोहयुग सुरू झाल्याचं आपल्याला दिसते. भारतामध्ये एका वेळेस ज्याला आपण महापाषाण युग म्हणतो, महापाषाण युग देखील येऊन गेलेलं आहे. महापाषाण युग म्हणजे ज्याला शिलावर्तुळांचं युग असं म्हटलं जातं. म्हणजे आपण ते आपल्याला स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेलं आहे आणि आपण आपल्या सेशन्समध्ये बघणार आहोत महापाषाण युग काय आहे. या महापाषाण युगामध्ये लोह मोठ्या प्रमाणात वापरलं जायचं आणि हे महापाषाण युगातले जे लोक आहेत किंवा महापाषाण युग हे दक्षिण भारतामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं आणि महापाषाण युग हे लोखंडाशी जास्त संबंधित आहे. याचा अर्थ काय की दक्षिण भारतामध्ये लोखंड किंवा ज्याला आपण म्हणतो की लोहयुग जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो या अशा पद्धतीने बघा, म्हणजे आपण काय इथं परत बघितलं की आपल्याकडे डेटा आहे. कुठला डेटा आहे, स्टेट बोर्डमधला डेटा आहे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा आणि त्याच्या आधारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर टॅकल केलेलं आहे. पुढचा एक प्रश्न आपण बघूयात. आता सिंधू संस्कृतीवरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. हा एक प्रश्न बघूया. हा सिंधू संस्कृतीवरती प्रश्न नाही आहे, बट हा देखील बघूयात आपण की साधारण हा थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे, बट स्टील आपण यालाही टॅकल करू शकतो. कसं करू शकतो बघा. काय विचारले, अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये दिलेले आपल्याला कोणता नवा उद्योग सुरू झाला. आता कंबोजचं लोकेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कंबोज म्हणजे आत्ताचा जो काबूल कंदाहार हा जो प्रदेश आहे अफगाणिस्तानमध्ये, म्हणजे हिंदुकुश पर्वताच्या पश्चिमेकडे असलेला, भारताच्या वायव्येकडे असलेला हा प्रदेश आहे कंबोजचा. मग विचारले की कंबोजमध्ये कुठला उद्योग सुरू झाला. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला हे अखेमिनेड माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे. ठीक आहे. आणि हा नवा उद्योग सुरू झाला त्याच्याबद्दलही आपल्याला माहीत नाही. आपण काही कॉमन सेन्सचा वापर करून ॲटलिस्ट 1-2 पर्याय तरी इलिमिनेट करू शकतो का याचा विचार आपण करणार आहोत. सो कंबोजचं लोकेशन जर आपण बघितलं तर नॉर्थ वेस्ट इंडिया किंवा अफगाणिस्तानच्या आसपासचा हा प्रदेश आहे. तिथे जर बघितलं तर तिथे जहाज बांधणी उद्योग काही कामाचा नाही. म्हणजे तिथे जहाज बांधून वाळवंट किंवा डोंगर दऱ्यांमध्ये हे जहाज बांधून काय उपयोग आहे. म्हणजे जहाज बांधणी हा एक ऑप्शन इथे आपल्याला कॅन्सल होते. भांडी बनवणे हा देखील ऑप्शन तेवढा स्ट्रॉंग वाटत नाही आहे. आता इथलं जर एन्व्हायरमेंट जर बघितलं किंवा इथली जर भौगोलिक परिस्थिती बघितलं तर थंड प्रदेश आहे हा. म्हणजे उन्हाळ्यात जास्त ऊन आणि थंडी जास्त थंडी असा प्रदेश आहे. सो इथे ब्लँकेट बनवण्याची शक्यता आपल्याला दिसते. ठीक आहे. हातमागावरती साड्या वगैरे बनवणे जास्त काही उपयोगी ठरणार नाही, कारण साड्या ह्या प्रचलित आपण जो भारत म्हणतो म्हणजे भारताच्या आतमध्ये साड्यांचं वापरण्याचं प्रमाण आपल्याला दिसते. परंतु हे बॉर्डरचे प्रदेश आहेत, म्हणजे काय इथे बाहेरच्या संस्कृती बाहेरचे देश यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट असल्यामुळं इथे ज्या संस्कृती किंवा इथे जे लोकसमुदायाची जी राहण्याची खाण्याची वेशभूषेची जी पद्धत असेल ही थोडीशी वेगळी असेल बाकी भारतापेक्षा. ठीक आहे. सो बाय लॉजिक आपण सांगू शकतो की इथे ब्लँकेट बनवण्याचा जो उद्योग आहे तो सुरू झालेला असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया.
महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, काय प्रश्न आहे बघा, सिंधू संस्कृतीचे शोध करते कुणी शोध लावला, म्हणजे काय आपल्याला साईट्स दिलेले आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला म्हटलं जातं, IVC कल्चर, IVC ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, IVC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्याच्या काही साईट्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याची काही आपल्याला इथं ज्यांनी उत्खनन केले शोधकर्ते आहेत त्यांची नावं आपल्याला दिसतात. आता बघा, हे आपलं फार ज्याला म्हणतो परम कर्तव्य आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या ज्या महत्त्वाच्या साईट्स आहेत, कालिबंगन असेल, हडप्पा असेल, मोहेंजोदाडो असेल, याच्याबद्दल थोडी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. ती काय फार आपल्याला त्यासाठी पुस्तक वाचण्याची देखील गरज नाही. स्टेट बोर्डमध्ये आपल्याला सफिशियंट डेटा दिलेला आहे. त्याचबरोबर ह्या साईट्स कुणी शोधल्या, उत्खनन कुणी केलं आणि त्या साईट्सची विशेषता काय आहे. फॉर एक्झाम्पल आपण कालिबंगन ही साईट जर बघितलं तर तिथं नांगरलेलं शेत सापडलेलं आहे, अग्निकुंड सापडलेले आहे. समजा आपण लोथल गुजरातमध्ये समजा लोथल नावाची जी साईट आहे, हे काय आहे, गोदी आहे, ज्याला इंग्रजीमध्ये डॉकयार्ड म्हणतो आपण, डॉकयार्ड, गोदी, ठीक आहे, किंवा नंतर बंदर देखील आपण त्याला म्हणू शकतो, लोथल आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने प्रत्येक साईटच्या काही ज्याला म्हणतो की वैशिष्ट्य आहेत, ही देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ती शहरं किती भागात विभागली गेली होती, 1, 2, 3, 4 वगैरे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. सो हे फार महत्त्वाचं आहे. हाच डेटा तुम्ही पाठ करून ठेवा. स्टेट बोर्डमध्ये दिलेला डेटा देखील आपल्याला इथे पाठ करता येईल. ठीक आहे, सो आता हे सगळ्यांनाच माहिती आहे हडप्पाचा शोध कोणी लावला किंवा हडप्पाचं जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये कोण होतं हे सगळ्यांना माहिती आहे. हडप्पा, मोहेंजोदाडो, चंहूदडो आहे, हे पाहिजे इथे ॲक्च्युली, चंहूदडो आणि लोथल आहे. ठीक आहे, आता बघा लोथलचा जो शोध आहे रंगनाथराव आहे. ठीक आहे, मोहेंजोदारो कोण आहे, मोहेंजोदारो राखलदास बॅनर्जी. हडप्पाचं कोण आहे, दयाराम साहनी. ठीक आहे, 1921च्या आसपास. हडप्पा ही जी साईट आहे 1921ला जे उत्खनन झालं, ठीक आहे, आणि याच्यावरून हडप्पा संस्कृती असं नाव दिलं. कोणतीही नवीन संस्कृतीचा शोध लागल्यानंतर त्या संस्कृतीला जे नाव दिलं जातं ते कशाच्या आधारावरती दिलं जातं, त्या संस्कृतीचं पहिलं स्थळ जे असेल, म्हणजे ज्या ठिकाणी त्या संस्कृतीचे अवशेष शोध लागेल ते नाव दिलं जातं. सो सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असंही म्हणतात. ठीक आहे, आणि आजकाल सिंधू संस्कृती ह्या शब्दापेक्षा हडप्पा संस्कृती हे नाव जास्त सुयोग आहे. आपण जर बघितलं NCERT मध्ये देखील हडप्पा संस्कृती, हडप्पन सिव्हिलायझेशन हा शब्द वापरलेला आहे. कारण एक गोष्ट नंतरच्या उत्खननांमध्ये काय कळलंय की ही संस्कृती फक्त सिंधूच्या खोऱ्यात लिमिटेड नाही आहे. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये शोर्तुगई नावाचं ठिकाण आहे, इकडं गंगेच्या खोऱ्यामध्ये आलमगीर आहे. ठीक आहे, इवन मध्य भारतापर्यंत याचा सिंधू संस्कृतीचा आपण बघितलं तर प्रचार किंवा प्रसार आहे तो आपल्याला दिसतो. महाराष्ट्रातही काही प्रमाणात दिसतो. सो त्याच्यामुळे त्याला सिंधू संस्कृती न म्हणता हडप्पा संस्कृती असंच म्हटलं जातं. ठीक आहे, आता हे कुठं भेटेल आपल्याला, हे देखील आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सिंधू संस्कृती, येस सॉरी, हे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला हा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल इथे, ठीक आहे, काय डेटा दिला बघा. फॉर एक्झाम्पल काही आपल्याला सो कालिबंगन ही जी साईट जर आपण बघितली तर काय आहे कालिबंगन साईटचं वैशिष्ट्य, एक तर घग्गर नदीच्या काठी आहे. त्याच्यानंतर उत्खनन कोणी केलेलं बघा, कालिबंगन ही जी साईट आहे तिचं उत्खनन कोणी केलेलं आहे, BB लाल आणि BK थापर, लाल आणि थापर. ठीक आहे, हे दोन व्यक्तींची नावं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलीच आहेत. इथे काय सापडलेलं बघा, दोन विशेष गोष्टी इथे सापडलेल्या कालिबंगनला, नांगरलेल्या शेताचा पुरावा आणि अग्निकुंड सापडलेला आहे. हे आपल्याला दिलेला आहे डेटा. ठीक आहे, सो काही डेटा आपल्याकडे आहे, काही डेटा आपल्याला तयार करायचा आहे आणि आपल्याला उरलेल्या गोष्टींमध्ये इलिमिनेशन टेक्निक वापरायचं आहे. तसं लोथल आहे बघा, SR राव आहे, धोलवीराचा कोण आहे, SR बिश्त आहे. ठीक आहे, सो ह्या वेगवेगळ्या साईट ज्या आहेत त्यांचं उत्खनन कुणी केलं, शोध कुणी केलेला आहे, पहिलं उत्खनन कुणी केलेलं आहे ते आपल्याला ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि एक्सपेक्टेडच आहे की आपल्याला त्याच्यावरती अजूनही प्रश्न विचारू शकतात ते. ठीक आहे, वेगवेगळ्या साईट्सवरती. हडप्पाचं जर आपण बघितलं तर चार्ल्स मेसनपासून हा प्रवास सगळा आपला सुरू होतो. त्याच्यानंतर कनिंगहम आहे, दयाराम साहनी आहे, नंतर व्हीलरने देखील उत्खनन केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. सिंधू संस्कृतीचा आपण हा एक प्रश्न बघितला. बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की सिंधू संस्कृतीच्या ज्या मुद्रा ज्या आहे, सील्स ज्याला आपण म्हणतो मुद्रा, सील्स,
म्हणजे शिक्के. तर ह्या सील्स कोणत्या दगडापासून बनलेल्या आहेत? कोणता? मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरलेला आहे. कीवर्ड काय आहे बघा, मुद्रा हा कीवर्ड आहे, सिंधू संस्कृती एक कीवर्ड आहे. तिसरा कीवर्ड बघा, प्रश्न सॉल्व्ह करताना आपली दृष्टी कशी असली पाहिजे, ज्याला म्हणतो ना की चाणक्य नजर आपली असली पाहिजे. तिसरा कीवर्ड इथे मृदू दगड आहे, हा आपण विसरून जातो आणि आपण फक्त आठवत बसतो की सिंधू संस्कृतीमध्ये कुठला दगड वापरतात, कुठला दगड वापरतात आपल्याला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत नाही, काहीच माहीत नाही, सिंधू संस्कृतीत दगड वगैरे काय कोणता वापरतात काहीच माहीत नाही. मग आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो का क्वेश्चन, बघूयात आपण. ठीक आहे, हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट हे काय आहे हे आपण बघा. आता समजा याचा जॉग्रफीचा जर आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला हे दिसतं की ही लोह खनिजं आहे, हेमेटाइट, लिमोनाइट आणि मॅग्नेटाइट. म्हणजे हे पण एक प्रकारचे दगड आहेत. या दगडांमधून लोखंड काढलं जातं, त्याच्यामुळे नॅचरली हे जे दगड असणार आहेत ना हे हार्ड असणार आहेत, हार्ड असणार आहेत, कारण याच्यातून लोखंड आपण बाहेर काढतोय. हेमेटाइट, मॅग्नेटाइट, ठीक आहे, उरतोय फक्त स्टेटाइट किंवा स्टीटाइट हा दगड उरतोय आपला. याचा अर्थ काय आहे की मृदू दगड कोणता असणार आहे, स्टेटाइट असणार आहे, तेच उत्तर आहे आपलं बेसिकली. ठीक आहे, आणि म्हणजे हे आपण लॉजिक लावून सोडवले. समजा आपल्याला जर ॲक्युरेटली माहीत असेल, NCERTमध्ये देखील दिलेलं आहे की स्टेटाइट दगड वापरतात, स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेलं आहे की स्टेटाइट हा प्रकारचा दगड वापरतात. याच्यामध्ये पावडर जास्त मोठ्या प्रमाणात असते, याला सोप स्टोन असंही म्हणतात. म्हणजे ह्या दगडाला हात लावल्यानंतर साबणासारखा तो गुळगुळीत फील होतो आपल्याला. ठीक आहे, सो हा स्टेटाइट नावाचा दगड आपल्याला वापरताना दिसतोय सिंधू संस्कृतीमध्ये. आपल्याला याचा डेटा कुठं भेटतोय का बघूयात आपण. हा डेटा देखील आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, मी फक्त तुम्हाला तो दाखवतो. हां, हे बघा, हा इथे दिसतोय. मुद्रा ह्या चौरस आकाराच्या आहे आणि मुद्रा बनवण्यासाठी सिंधू संस्कृतीचे लोक कोणता दगड वापरतायत इथे दिलेले बघा. स्टेटाइट नावाचा जो दगड आहे हा स्टेटाइट वापरला जातोय आपल्याला. ठीक आहे, स्टेटाइट वापरला जातोय. ठीक आहे, मुद्रांवरती कुठले कुठले प्राणी आहेत बघा. बैल आहे, हे देखील विचारू शकतात आपल्याला. आता हे वाटेल हे काय आहे, हा काय, असा प्रश्न कुठे विचारतात का असं वाटेल आपल्याला. बैल आहे, म्हैस, ठीक आहे, हत्ती आहे, गेंडा आहे, वाघ आहे, हे प्राणी आपल्याला त्या सील्सवरती दिसतात. आणि त्याचबरोबर युनिकॉर्न नावाचा जो आहे तो एक शिंगी गेंड्यासारखा एक शृंग, तो आपल्याला तुम्ही पुस्तकात त्याचे फोटो देखील बघितला असेल तर तो आपल्याला दिसतो इथं. ठीक आहे, म्हणजेच आपण बघितलं की पुस्तकातही आपल्याला दिलेला आहे आणि जरी माहीत नसला तरी आपण तो लॉजिकने सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघा, सिंधू संस्कृतीच्या लोकांनी हा पर्टिक्युलर प्राणी पाळला होता का नाही याबद्दल शंका आहे. कोणता प्राणी? ठीक आहे, आता बघा, म्हणजे हा जो प्रश्न आहे ना 2016ला विचारलेला आहे आणि आय थिंक म्हणजे UPSCला देखील त्याच वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे, UPSCला पण. ठीक आहे, UPSCला पण 2016लाच माझ्यामध्ये प्रश्न विचारलेला हा आहे की ह्या कोणता प्राणी त्यांच्याकडे नव्हता समथिंग. ठीक आहे, आता 4 प्राणी आहे बघा, कुत्रा, हत्ती, घोडा, उंट आपल्याला आहेत. आता आपल्याला पहिली गोष्ट, समजा आपल्याकडे काहीच डेटा नाही आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे, तर आपण हा प्रश्न सोडवता येईल का हे बघूयात आपण. ठीक आहे, आता कुत्रा जर बघितलं ना तर कुत्रा हा मानवाच्या म्हणजे आदिमानव जो होता तेव्हापासून माणसाबरोबर कुत्रा आहे, बरोबर. ठीक आहे, सो कुत्र्याचा प्रश्न नाही, कुत्रा मांजर हे तर पहिल्यापासून आहेत माणसाबरोबर, त्याच्यामुळे ह्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सिंधू संस्कृतीच्या लोकांबरोबर कुत्रा असेलच. ठीक आहे, दुसरा आता राहिले 3 प्राणी, हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आता बघितलं आपण की ह्या स्टेट बोर्डमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे बघा, ही लिस्ट दिलेली, याच्यामध्ये आपल्याला हत्ती दिसतोय इथे, हत्ती, राईट, हत्ती आपल्याला दिसतोय, म्हैस देखील दिसते. ठीक आहे, हत्ती इथे आहे, कुत्रा आहे, घोडा आणि उंट समजा हे 2 आपल्याकडे ऑप्शन आहेत, तर उंट देखील आहे याच्यामध्ये. घोडा ह्या प्राण्याबद्दल आपल्याला शंका आहे. ठीक आहे, घोडा होता की नाही हे पूर्णपणे माहीत नाही आपल्याला ह्या सिंधू संस्कृतीमध्ये. ठीक आहे, आता याच्याबद्दल काय इश्यू आहे बघा, हा घोडा जो प्राणी आहे ना हा होता की नाही हा मूळ वादाचा प्रश्न आहे, तो वाद अजूनही सुटलेला नाही आहे. ठीक आहे, काही पुस्तकांमध्ये तुम्ही जर वाचलं तर सुरकोतडा नावाची एक साईट अशी दिली जाते, सुरकोतडा, की इथे घोड्याचे अवशेष सापडले असं काही पुस्तकांमध्ये मेन्शन केलेलं आहे. परंतु हे असं सिद्ध झालेलं आहे की
तो जो प्राणी आहे किंवा त्याची अवशेष ती जी हाडं सापडलेली होती ती घोड्याची नव्हती, तर ती गाढवाची होती. ठीक आहे. एम के ढवळीकर, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, एम के ढवळीकर पुण्यातीलच होते. ह्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्याच्यामध्ये ते मोठ्या पदावरती होते. त्यांनी देखील त्यांच्या पुस्तकांमध्ये देखील याचं वर्णन केलेलं आहे की घोडा हा प्राणी कसा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काळात नव्हता. तुम्ही समजा ते मोहेंजोदारो नावाचा जो मूवी आला होता याचा ऋतिक रोशनचा, तो जर बघितला तर त्याच्यामध्ये ते घोडे वगैरे दाखवलेले, परंतु ते फॅक्च्युअली हिस्टॉरिकली इनकरेक्ट आहे. त्या काळात ह्या लोकांकडे घोडा होता की नाही याबद्दल डाऊट आहे. कदाचित असेल कदाचित नसेल, बट वी आर नॉट शुअर. ठीक आहे. सो घोडा हे उत्तर आहे ह्या प्रश्नाचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. त्यानंतर वैदिक संस्कृतीवरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. ऋग्वेदकालीन स्त्रियांविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघता क्षणी म्हणजे हा प्रश्न बघितल्यानंतर फारच भीतीदायक असा प्रश्न वाटतो आपल्याला की हे विश्ववारा, लोपमुद्रा, अपाला, घोषा वगैरे हे आपल्याला कसं कुठून माहिती होईल, आपल्याला कुठं असेल हे पुस्तकांमध्ये, किंवा हा प्रश्न कसा हँडल करायचा. साधी सिंपल गोष्ट आहे बघा. लोपमुद्रा ह्या स्त्रीविषयी तर आपल्याला माहिती आहे, मैत्री असेल, गार्गी असेल, लोपमुद्रा ह्या तर वेदकालीन स्त्रिया होत्या आणि हा डेटा पुस्तकामध्ये देखील दिलेला आहे आणि हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी लगेच दाखवतो इथं की वैदिक संस्कृती जी होती, म्हणजे आता हा जो वैदिक काळ आहे बघा, ह्या आपल्या पुस्तकाच्या नोट्स मी स्वतः काढलेल्या आहेत. 6वी 7वी आणि 11वीची जी आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं आहे आणि प्लस एन्शियंट मेडिवलची NCERTची पुस्तकं, त्याच्यामधला हा डेटा आणि 1-2 टेबलमध्येच हा सगळा डेटा कंप्लीट होऊन जातो. आता इथे जर बघितलं तर स्त्री सहभाग म्हणून दिलेलं आहे की सभा आणि विधत नावाच्या ज्याला आपण समित्या म्हणतो त्याच्यामध्ये स्त्रियांचा देखील सहभाग होता. त्याच्यानंतर आपल्याला इथे लोपमुद्रा आणि गार्गीचं हा विद्वान स्त्रिया, ठीक आहे, हायलाईट करून दाखवतो मी तुम्हाला इथं. विद्वान स्त्रिया, लोपमुद्रा, गार्गी, मैत्री. सो लोपमुद्रा आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, आपल्याला दिलेलं जर असेल लोपमुद्रा, ठीक आहे. सो आपल्याकडे एक गोष्ट तर कंप्लीट झाली, म्हणजे एक ऑप्शन तर आपल्याला कळला की लोपमुद्रा हा जो पर्याय आहे हा आपल्याला माहीत आहे, हा कन्फर्म झाला लोपमुद्रा. सो हे उत्तरामध्ये असल्याला आपलं असणं अपेक्षित आहे. सो 2 एक पर्याय आहे, 4 एक पर्याय आहे चा आणि 3 एक पर्याय, म्हणजे ॲटलिस्ट हा ऑप्शन तरी आपण इलिमिनेट केलेला आहे. आता दुसरी गोष्ट मला एक सांगायची, आपण जर कॉमन सेन्सचा विचार केला, समजा तुम्ही एक्झामिनर, तुम्ही क्वेश्चन पेपर सेटर आहात, तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करताय, तुम्हाला हा प्रश्न तयार करायचा आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न तयार केला असता याचा विचार करा. आता उरलेल्या ज्या स्त्रिया आहे, विश्ववारा आहे, घोषा आहे, अपाला आहे, ह्या कुठल्या काळातल्या आहे हे शोधणं किती अवघड आहे एखाद्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीला. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूयात की महाजनपद, म्हणजे आपल्याला महाजनपदे हा जो काळ आहे महाजनपदांचा, समजा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी महाजनपद हा जो काळ आहे ह्या काळातल्या एखाद्या स्त्रीचं त्यांना उदाहरण समजा द्यायचं असेल, तर त्या पर्टिक्युलर एक्झाम सेटरला, क्वेश्चन पेपर सेटरला पूर्ण महाजनपदांचा अभ्यास करावा लागेल, त्यात कुठल्या स्त्रिया होत्या, विद्वान स्त्रिया, तो डेटा सगळा काढावा लागेल आणि मग ते आपल्याला ह्या ऑप्शनमध्ये टाकू शकतात. ठीक आहे. सो हे काम फार डिफिकल्ट आहे. याचा अर्थ काय असणार आहे बघा, की हा ऑप्शन जर आहे वैदिककालीन स्त्रियांमध्ये जर लोपमुद्रा कन्सिडर होते, तर बाकीच्या देखील ह्या ज्या 3 स्त्रिया आहे ह्या देखील ह्याच काळातल्या असायला हव्यात. ठीक आहे. सो हे बाय लॉजिक, कॉमन सेन्स आपण याच्यापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूयात. इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा, 2018च्या आपल्या पूर्वपरीक्षेत विचारलेला आहे. शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या लावायला आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. तक्षण, भागदूत, क्षत्तरी, विधाता. ठीक आहे. समजा आपल्याला काहीच माहीत नाही आहे, आपल्याला काहीच माहीत नसतानाही आपण आपल्याकडे असलेल्या कॉमन सेन्स प्लस आपलं जनरल नॉलेज इतर विषयांचं, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो बघा, की तुमचा बाकीच्या विषयांवरती जर चांगला होल्ड असेल तर तुम्ही इतिहासाचेही प्रश्न सोडवू शकता. जसं मगाशी मी तुम्हाला जॉग्राफीचं दाखवलं बघा, की जॉग्राफिकली तुम्हाला काही लोकेशन जर माहीत असेल तर तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता इथे तुमचं समजा भाषेवरती जर कमांड असेल चांगली, तर तुम्हाला याचं उत्तर येईल. तक्षण म्हणजे काय असतो, जो कारागीर असतो, म्हणजे सुतारकाम करणारा जो कारागीर असतो, म्हणजे कलाकुसर, ज्याला कोरीव कामाची कलाकुसर जी म्हणतो ना आपण, त्याला तक्षण म्हणतात. कोरीव काम करणारे म्हणजे लाकडांवरती, राईट. सो तक्षण म्हणजे सुतार असतो.
समजा हे कॉमन सेन्स आहे किंवा मराठी भाषेचं आपलं हे नॉलेज आहे. सो अ ला एक पर्याय, एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. समजा हेही तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्हाला समजा हे माहीत असेल विधाता किंवा विधात नावाची जी संस्था आहे याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग होता, हे आपण आत्ताच बघितलं ह्या स्लाईडमध्ये, इथे बघितलं बघा आपण. स्त्रियांचा सहभाग सभा आणि विदत याच्यामध्ये किंवा विदत किंवा विधाता याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग आहे. ठीक आहे. सो पुरुष आणि स्त्रिया ह्या कायदेमंडळात सहभाग घेत. ड चा पर्याय क्रमांक 4 हेही एकच पर्याय आहे आपल्याकडे. ठीक आहे. प्रश्न जेवढा अवघड दिसतो ना तेवढं उत्तर शोधणं सोपं जातं, प्रोव्हाइडेड दॅट आपल्याकडे काही बेसिक गोष्टी माहीत असतील आपल्याला. ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याला बाकीच्या जॉग्रफीचा असेल, तुम्हाला पॉलिटीचा चांगला अभ्यास असेल तर इतिहासाचे काही प्रश्न सोडवायला मदत होते. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला भाषेचं कौशल्य वापरता आलं. एक प्रश्न अशोकाच्या विषयी आपल्याला विचारलेला आहे, मौर्य साम्राज्याचा देखील एक विचारलेला आहे की उत्तर प्रांत जो आहे मौर्य साम्राज्याचा त्याची राजधानी काय, तर तक्षशिला. आणि पर्यायामध्ये उत्तरेला तक्षशिला जोडणारा एकच ऑप्शन तेवढा होता. ठीक आहे. त्याच्यावरून उत्तर येतं. भागदूत म्हणजे कर वसूल करणारा अधिकारी, हे देखील आपल्याला पुस्तकामध्ये दिसतंय, स्टेट बोर्डमध्ये दिसतंय बघा. मी तुम्हाला हे बोर्ड झूम करून दाखवतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. दाशराज्ञ युद्ध, दाशराज्ञ 10 राजांचं युद्ध कोणत्या 2 राजांमध्ये झालेलं होतं. ठीक आहे. हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये बघा समजा माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. पुरोहित विश्वामित्र, विश्वामित्र भरत जमात, पुरु विश्वामित्र, सुदास आणि वशिष्ठ. ठीक आहे. आता याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 आहे, विश्वामित्र आणि भरत जमात जी आहे ती, ह्यांच्यामध्ये झालेलं हे आपल्याला युद्ध दिसतं. ठीक आहे. आता सुदास आणि वशिष्ठ ह्या पर्यायाबद्दलचा जर विचार आपण केला, वशिष्ठ जे होते हे सुदास आणि वशिष्ठ एकाच बाजूचे, एकाच पार्टीचे लोक आहेत ते. ठीक आहे. सुदास आणि वशिष्ठ. आणि सुदास कोण आहे, तर ही भरत जमात जी आहे त्या भरत जमातीचा हा लीडर आहे, नेता आहे, राजा आहे. ठीक आहे. आणि सुदासाच्या मागे वशिष्ठ आहेत. ठीक आहे. आणि विश्वामित्र एका बाजूला आहे आणि 10 राजे इकडे आहेत. हे 10 राजे आहेत. भरत जमातीचे हे शत्रू राजे आहेत, 10 राजे, त्यांचे लीडर विश्वामित्र आहे. आणि सुदास नावाचा जो राजा आहे, सुदास हा यांचा लीडर आहे आणि वशिष्ठ ऋषी देखील त्यांच्या बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे युद्ध कशामुळे झालं, वशिष्ठ आणि विश्वामित्र ह्या दोघांच्या मध्ये असलेल्या वैयक्तिक भांडणामुळे हे आपल्याला युद्ध झालेलं दिसतं. विश्वामित्र हे जे होते पहिल्यांदा सुदास बरोबर होते, सुदासचे सल्लागार म्हणूयात आपण, परंतु नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला पार्टीमध्ये आणि नंतर पार्टी बदलल्यामुळे मग हे युद्ध झालेलं आहे. ठीक आहे. हे देखील आपल्याला स्टेट बोर्डमध्ये याचे उल्लेख आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता इथं जर जोड्या बघितलं तर हे बघा, पुरु आणि विश्वामित्र हे एका पार्टीचे लोक आहेत. म्हणजे जसं इथं भरत जमातीचा लीडर सुदास होता, तसं इथे विश्वामित्र आणि पुरु हे एका बाजूने लढत होते. ठीक आहे. म्हणजे हे एका बाजूने हे दोघं एका पार्टीचे आहेत. आणि पुरोहित याला म्हणजे पुरोहित हे जनरल टर्म वापरलेले आहे, पुरोहित असं कुठला राजा नाही आहे. ठीक आहे. पुरोहित हे जनरल आहे. आणि विश्वामित्र म्हणजे ऑप्शन तयार करता आलेला नाही आहे, तो ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट होतो. बेसिक म्हणजे मला सांगायचं काय की विथ मिनिमम कंटेंट आपल्याला इलिमिनेशन जास्तीत जास्त प्रकारे इफेक्टिव्ह करता येतं. आपल्याला हे जर माहीत असेल नाही सुदास आणि वशिष्ठ एका बाजूचे आहेत तर आपल्याला उत्तर लगेच होतं की याचं उत्तर विश्वामित्र आणि भरत जमात हेच असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लॉजिकचाही वापर करून आणि काही कंटेंटने देखील आपल्याला उत्तरं काढता येतात. हा 2016च्या वेळचा हा प्रश्न आहे, त्यावेळी फार अवघड वाटलेला हा प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016ला रामायणाचा प्रश्न आहे. त्यावेळेस रामायण चर्चेत होतं, ऑस्ट्रेलियामध्ये रामायणावरती बरंच मोठं एक्झिबिशन वगैरे भरले होतं. त्याच्यामध्ये जे हरिण आहे, ज्या हरणाचे जे हरिण सीतेला पाहिजे का त्या हरणाचं जे चर्म आपण म्हणतो, आणि मग राम त्या हरणाची शिकार करायला गेलेले, तर ते रामायणामधलं हे हरिण कोणतं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. याचं उत्तर जे आहे तर चितळ नावाचं जे हरिण आहे त्याच्यावरती डॉट्स असतात बघा, टिपक्या टिपक्याचं ते हरिण आहे. आता हे जर बाकी जर पर्याय जर आपण बघितले, हां, आता याच्यात इलिमिनेशन काय वापरता येईल बघा. समजा माहीत नाही आपल्याला, परंतु समजा आपण एन्व्हायरमेंटचा जर बऱ्यापैकी अभ्यास केला असेल, ठीक आहे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा, हे कस्तुरी मृग जे आहे ना हे थंड प्रदेशात आपल्याला दिसतं. म्हणजे काश्मीर वगैरे ह्या साईडला काश्मीरला आपल्याला हे कस्तुरी मृग दिसतं. काळवीट आणि चिंकारा ह्या दोन्हींचं काय वैशिष्ट्य आहे बघा. समजा महाराष्ट्रामध्ये सोलापूर, नंतर सोलापूर अहमदनगर इथं काळविटांचं अभयारण्य बघा काळविटांसाठी.
काळवीट हे अतिशय ज्याला म्हणतो ना की अरीड शुष्क प्रदेशात राहतात. काळवीट शुष्क प्रदेशात राहतात. चिंकारा, आता बघा म्हणजे काळवीट कळलं आपल्याला, सोलापूर नगरचा जो माळरानाचा प्रदेश आहे इथे काळवीट आहेत, बरोबर, म्हणजे शुष्क प्रदेशात राहतात काळवीट. चिंकारा कुठं राहतात, हे देखील शुष्क प्रदेशातच राहतात. म्हणजे काय, समजा आता तुम्हाला माहीत नाही चिंकारा कुठं राहतात, तर ते मग राजस्थान आणि त्याच्यानंतर सलमान खानची केस चिंकारा, ठीक आहे. सो आपल्याला याच्यावरून कळेल काळवीट आणि चिंकारा ह्या ज्या हे जे प्राणी आहेत, हरणाच्या जमाती ज्या आहेत, ह्या कुठे आहेत, ह्या साधारण ओसाड शुष्क प्रदेशात आपल्याला दिसतात. कस्तुरी मृग हा काश्मीर थंड प्रदेशात दिसतोय. उरते काय, चितळ, म्हणजे उरते काय म्हणजे काय, आता हा प्रसंग कुठे झालेला आहे रामायणातला, सीतेचा, हा राम वनवासात गेलेले आहेत, म्हणजे कुठे गेले, आपल्याकडे एक नाशिकमध्ये महाराष्ट्रात पंचवटी हा जो प्रदेश आहे, परिसर आहे, पंचवटीमध्ये आहे, आणि हा एक जंगलाचा प्रदेश आहे. आणि चितळ हे जे आहे ना, हे शक्यतो मध्यम ते दाट जंगलांमध्ये राहतं. आणि रामायण जे घडते, हा जो प्रसंग घडतो, हा देखील ह्या रानाच्या प्रदेशातच घडतोय. म्हणजे रावणाची बहीण जी शूर्पणखा आहे, तिचं नाक कापलंय लक्ष्मणाने, आणि मग हा सगळा प्लॅन जो झालेला आहे हे कुठं मोठ्या जंगलातच घडतं आहे. आणि चितळ जे नेहमी दाट जंगलातच आपल्याला दिसतं. म्हणजे आता बघा इथे एन्व्हायरमेंटचा अभ्यास आपण केला आणि त्या एन्व्हायरमेंटच्या अभ्यासाने आपल्याला इतिहासाचं उत्तर जमलंय. आता याचा अर्थ मी असं सजेस्ट अजिबात करत नाही आहे की तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू नका, बाकी विषयांचा अभ्यास करा आणि मग तुम्हाला इतिहास जमेल. परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला जर कॉमन सेन्स असेल, लॉजिक असेल, तर इतिहासाचे जे एन्शियंट मेडिवलचे जे प्रश्न आहेत, जे की आपल्याला भयानक स्वरूपाचे वाटतात, ते सहजासहजी सुटतात. हा एक प्रश्न बघा, हा देखील आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला प्रश्न आहे. नद्या आहेत आणि नद्यांच्या जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा याच्यामध्ये कॉमन सेन्स काय वापरता येईल, समजा आपल्याला माहीत नाही आहे कुठल्या नदीला काय नाव आहे, परंतु एक आपल्याला कळतं इथं सरस्वती दिलंय आणि इथं सरस्वती दिलंय, म्हटल्यावर ही सरस्वती म्हणजे सरस्वती असेल, हे तर आपण अंदाजे लावू शकतो, ठीक आहे. म्हणजे 1चं 3 म्हणजे राहतात 2च पर्याय आपल्याकडे, 2 पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2च राहतात आपल्याकडे, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण जर कॉमन जर पर्याय शोधले, र ला 3 आहे आणि व ला 2 आहे, म्हणजे काय, वितस्ता म्हणजे झेलम, वितस्ता म्हणजे झेलम आहे. म्हणजे राहतोय प्रश्न परुष्णी नदी आणि आसिकनी नदी, ठीक आहे. त्यातलं समजा परुष्णी तुम्हाला माहीत असेल तर परुष्णी म्हणजे रावी. आता जे मगाशी आपण प्रश्न जो बघितला, दाशराज्ञी युद्धाचा जो प्रश्न बघितला आपण तो, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की परुष्णी नदीच्या काठी हे युद्ध झालेलं होतं, ठीक आहे. हे देखील आपल्याला ह्या नोटमध्ये इथे आहे, इथे कुठंतरी ते, ठीक आहे, आपण बघूयात ते त्यावेळेस आपल्या सेशन्समध्ये आपण. इथे आपल्याला दिसते बघा, दाशराज्ञी युद्ध जे आहे ते आपल्याला इथे दिसतंय. दाशराज्ञी युद्ध परुष्णी किंवा जी मॉडर्न डेमध्ये ज्याला रावी नदी म्हणतो आपण, सो रावी नदीच्या काठावरती हे युद्ध झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्याकडे मिनिमम कंटेंट असेल तर मिनिमम कंटेंटच्या आधारे आपण काय करू शकतो, मॅक्सिमम आउटपुट तयार करू शकतो. सो आपली ही जी बॅच आहे, ह्या बॅचमध्ये काय असणार आहे बघा, जे मला तुम्हाला दाखवायचं आहे आता, राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण जी बॅच रन करतोय, ह्या बॅचमध्ये ही सगळी बॅच अधिकाऱ्यांच्या तर्फे गाईड केली जाणार आहे. गाईड मी त्याला म्हणेल, ठीक आहे. जे आपल्याला 3 याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहेत, ठीक आहे. हरेश सुळसर आहेत जे कॉम्प्रिहेन्शन घेत आहेत, ठीक आहे. निखिल खेमनर सर इकॉनॉमिक्स घेत आहे. निखिल खेमनर सरांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लास 1ची पोस्ट काढलेली आहे आणि 2019ला परत त्यांची डेप्युटी कलेक्टर यापदी निवड झालेली आहे. 2018मध्ये त्यांना प्रेलिममध्ये 311 समथिंग मार्क्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर समाधान सर आहेत, ते देखील पॉलिटीमध्ये वन ऑफ द टॉपर आहेत. मयूर सर आहे, जॉग्राफीवरती अतिशय चांगला होल्ड आहे. महेश पांढरे सर, ज्याला आपण म्हणतो की अंकगणित आणि बुद्धिमत्ता, सीसॅटमधला हा जो पार्ट आहे याच्यामध्ये महेश सरांचा हातखंडा आहे. आणि मी इतिहास घेणार आहे. सांगायचा मला ह्या सेशनमध्ये उद्देश हा होता की तुमच्याकडे समजा एक मिनिमम कंटेंट असेल कुठल्याही विषयाचं, तर काही अंडरस्टँडिंग, काही कॉमन सेन्सने आपण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरही आपण काढू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला काय लागेल, याच्यासाठी आपल्याला स्टेट बोर्डाची गरज लागेल, ठीक आहे. स्टेट बोर्डाची 3 पुस्तकं, NCERTची पुस्तकं, त्याच्यानंतर म्हणजे हा डेटा झाला आपला, आणि त्याच्यानंतर ह्या डेटाचं एक्सप्लेनेशन, प्रश्न आल्यानंतर इलिमिनेशन कसं करायचं त्याचं एक एक्सप्लेनेशन किंवा त्याचा एक विचार जो आहे तो आपण ह्या सेशन्समध्ये करणार आहोत, ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही बॅच आपली रन केली जाणार आहे. जसं मी आता इथे तुम्हाला दाखवलं की ह्या एन्शियंट आणि मिडिवलच्या काढलेल्या ह्या नोट्स आहेत आणि ह्या नोट्सच्या बाहेर प्रश्न जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण ह्या एकदम क्रक्स आहेत आणि एकही डेटा याच्यामध्ये मिस केलेला नाही आपण, ठीक आहे.
आणि ह्या डेटातूनच आपण आपले सेशन्स कंडक्ट, हे थोडंसं त्याला झूम करतो मी, ह्या डेटामधूनच आपण आपले सेशन्स कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल महाजनपद, एकाच पेजमध्ये एकाच टेबलमध्ये सगळं महाजनपदांचा डेटा आपण इथे कव्हर करू शकतो. बौद्ध धर्म, जैन धर्म, उदाहरणार्थ मी हे तुम्हाला दाखवत आहे. किंवा मौर्य साम्राज्य आहे, त्याच्यानंतर सातवाहन राज्य आहे, गुप्ता एम्पायर आहे. ठीक आहे. जे आपण मगाशी डिस्कस केलं कनिष्क आणि कुशाणांचा जो कनिष्क राजा जो आहे त्याचं जे नाणं होतं, त्या नाण्याचा फोटो मी तुम्हाला दाखवला. एका साईडला, एका बाजूला बौद्धो असं लिहिलेलं आहे आणि एका बाजूला त्याचं स्वतःचं शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो, म्हणजे कुशाण ह्या राज्याचा कनिष्क हा एक राजा आहे असं त्या नाण्यावरती लिहिलेलं आहे. आपण हे मगाशी बघितलं. याच्यावरती अश्वघोषाची नाटकं, भासाची नाटकं, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. गुप्त साम्राज्य, आपण बरेचसे प्रश्न या गुप्त साम्राज्यावरती आहे. कुमारादित्य, महेंद्रादित्य, समुद्रगुप्ताचा प्रश्न विचारलेला आहे, ज्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. ठीक आहे. मग समुद्रगुप्तावरती ह्या प्रयाग प्रशस्तीचा हा जो प्रश्न आहे, प्रयाग प्रशस्ती समुद्रगुप्ताची, हे एकदम एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. एक्सपेक्टेड एरियाज जे आहेत हे खूप महत्त्वाचे. मेहरुलीचा लोहस्तंभ हा कोणाच्या काळातला आहे? ठीक आहे. फाहियान कुठल्या काळात आला होता? किंवा काही महत्त्वाचे आपल्याला ज्याला म्हणतो आपण धन्वंतरी, म्हणजे गुप्त काळामध्ये जे नवरत्न होते, समजा आपल्याला प्रश्न विचारला की गुप्त काळात पुढीलपैकी नवरत्नामध्ये कोण नाही आहे. जसं की आपल्याला सवाई जयसिंगचा प्रश्न विचारलेला वेधशाळांचा, ज्या जंतर मंत्र आहेत, 5 जंतर मंतर ह्या सवाई जयसिंगच्या आहेत. त्यातल्या 3 आपल्याला दिल्या होत्या आणि 3 ह्या बरोबर होत्या, 2 चुकीच्या होत्या पर्यायामध्ये. आणि विचारलं होतं की कुठल्या ठिकाणी सवाई जयसिंगने जंतर मंतर बांधलेलं नाही आहे. ठीक आहे. सो 5 जे जयपूर आणि दिल्ली नव्हतं त्याच्यामध्ये. तशा पद्धतीने आपल्याला हे विचारू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ही आपली बॅच कव्हर करणार आहोत. बेसिकली ह्या बॅचमध्ये आता हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल 24 पानांच्या ह्या नोट्स आहेत, प्लस याच्यामध्ये थोड्याफार ॲडिशनल नोट्स होतील. म्हणजे फार तर 30-40 पेजेसमध्ये किंवा 40 पेजेसमध्ये एन्शियंट मिडिवल हे ज्याला म्हणतो आपण सॉफ्टली कव्हर होईल. तुमचं 70 ते 80% सिलेबस किंवा प्रश्न देखील त्याच्यामधून आपल्याला टॅकल करता येईल. ठीक आहे. सो आत्ताच्या डेमोमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट सेशनपासून आपण एन्शियंट इंडिया जो आहे, प्राचीन भारत आहे, तो आपण सुरू करणार आहोत. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत बघणार, त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया बघणार. प्रिलिमला जे फोकस एरिया जे आहेत, प्रिलिमला कुठल्या प्रश्नांवरती, कुठल्या एरियावरती जास्त फोकस करायचा आहे, ते देखील आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो आत्ताचं हे सेशन मी इथे थांबवतो. थँक्यू.